नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत इंदापूर तालुक्यातल्या वरकुटे बुद्रुक कागोती नजीक चितळकरवाडी या भागामध्ये. आणि या चितळकरवाडीमध्ये जवळजवळ 20 तोळ्याची चोरी झालेली आहे. आणि हा ग्रामीण भाग आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि लाईटचं सर्वांनाच माहीत आहे की लाईट टायमाला नसते आणि आतमध्ये फॅन चालू नसतात. लाईट नसल्यामुळं लोक बाहेर कुठं टेरेसवर झोपतात संध्याकाळी. शेतकरी रानात काबाड कष्ट करतायत आणि कष्ट करून संध्याकाळी शिंतायत, टेरेसवर झोपतायत, कुठेतरी अंगणात झोपतायत. आणि दरवाजाला कुलूप असताना इथं चोरट्यांनी ह्या दरवाजाला कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला आहे. आणि आपण पाहताय हे घर, यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर अशा पद्धतीनं या ठिकाणी हे कपाट उघडलेलं आहे. आणि कपाट उघडल्यानंतर यातील मोठमोठे दागिने, जे काही किमती वस्तू आहेत सोन्याच्या, अशा इथून त्यांचं मालकाचं म्हणणं आहे की जवळजवळ 20 तोळ्याचं इथून दागिने नेले आहेत. मग काही राणीहार असेल, महिलांचे काही दागिने, घंटण, बिनी घंटण, मोठा घंटण आणि काही लहान मुलाचे दागिने, असे जवळजवळ 20 तोळ्याचा ऐवज ह्या चोरट्यांनी लंपास केला आहे. आणि 20 तोळ्याचं म्हणलं तरी आपण सोन्याला भावात आपण बघतोय किती आहे ती, जवळजवळ 25 ते 30 लाखाचं जवळजवळ ह्यांना इथं नुकसान झालेलं आहे, चोरी झालेली आहे. आपण आता त्यांच्याबरोबर बोलणार आहोत, त्यांच्याशी माहिती घेणार आहोत. बोला, आधी तुमचं मला नाव सांगा. माझं नाव अक्षय दिलखुश चितळकर, राहणार चितळकरवाडी. बरं, इथं आपण रात्री किती वाजता चोरी झाली? 1 ते 3, 3:30च्या दरम्यान. बरं, तुमच्या घरची माणसं कुठे होती त्यावेळेस? बाहेरच झोपले होते, अंगणात झोपले होते, टेरेसवर आणि पलीकडल्या खोलीमध्ये झोपले. हां, किती तोळ्याचं तरी तुमचं नुकसान किती झालं? किती चोरी झाली? किती तोळ्याची? 20च्या आसपास, 19-20 तोळे. 19-20 तोळे सोनं होतं. आता सोन्याला भाव जवळजवळ 1.25 लाख 1.5 लाख रुपये आहे. मग आता किती एकूण रक्कम तुमची अशी किती होती त्याची? रक्कम तरी 30 लाखाच्या आसपास. 30 लाखाच्या आसपास तुमचं नुकसान झालेले आहे. तुमची 30 लाखाच्या जवळजवळ चोरी झालेली आहे. काय रोख रक्कम नेली का चोरट्याने? नाही, रोख रक्कम नव्हती, फक्त सोनं दागिनेच होते. बरं, हे तुम्ही एवढे दागिने घरात कशासाठी ठेवते? एवढे का ठेवतात म्हणजे घरात? कशासाठी? नाही, काय काय तुमचं कधी काय वाटलंच नाही त्याच्यामुळं. हा, म्हणजे याच्या अगोदर कधी चोरी झाली नाही. आणि एक स्त्रीधन आहे, हे महिलांचे दागिने आहेत, कधी सणाला ह्याला महिलांना लागतायत. आणि घरामध्ये काही नवीन आता पुढे कार्य होतील, काही नवीन सुना येणार आहेत, त्यांना काय द्यायचं आहे, असं काही लोकांचं ग्रामीण भागातलं असं काय असतं किंवा नवीन सुनांना द्यायचं, हे स्त्रीधन आहे म्हणून यांनी जपून ठेवलं आहे. विशेष म्हणजे हे काबाड कष्ट करून कष्टाचं केलेलं असतं हे. आणि ग्रामीण भागात काही कुणी 2 नंबरचा धंदा करत नाही किंवा शहरातले लोक नाही किंवा मोठ्या घरातलं कोणी अधिकारी नाही किंवा की त्यांना आज आपण कशा पद्धतीनं हे कष्टातून आणि ते कमवत असताना, ते सोनं करत असताना, त्याच्या आधी पैसे आपण कमवत असताना कशा पद्धतीने घाम गाळलेला असतो, हाडाचं काडं केलेलं असतं, रात्री दिवस केलेलं असतो, कष्टाचं पाणी केलेलं असतंय. आणि हे सारं करत असताना आपण ती दागदागिनं घेतो आणि घेतल्यानंतर असा एकदम चोरट्याचा डल्ला पडतो आणि अचानक सारं जवळजवळ आयुष्यातली काही जी जमापुंजी असते तीच त्यातून पूर्णपणे चोरट्याने घेतलेली असते. आता आपण खरं तर पोलिसांनी सकाळी पंचनामा केला आहे. पोलिसांनी तुम्हाला काय शब्द दिला? करू म्हणले, तपास करू. रडू नका ताई, इकडं हे करा, रडू नका. तपास करू म्हणले. पंचनामा झाला सकाळी. आणखी कोण आलं होतं? बिराजदार साहेब आले होते. ते अधिकारी आले इंदापूर पोलीस स्टेशनचे, पण काही फॉरेन्सिक लॅबचे फॉरेन्सिकवाले आले होते. त्यांनी काही ठसे वगैरे घेऊन. हे बघा, हे सांगतात की पोलिसांनी यांना शब्द दिलाय की आम्ही त्याचा 100% तपास लावू. माझं नाव आकाश शरद गुणोरे, राहणार आगोती नंबर 1, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे. किती वाजता चोरी झाली? 1:45 झाली रात्री. 1:45. बरोबर टायमिंग तुम्हाला कसं काय माहिती? टायमिंग मोर्चा घराने बघितलं होतं त्यांनी ते चोरट्यांना बघितलं होतं का? बघितलं. मग त्यांनी त्यावेळेस का नाही बोलले ते? त्यांना वाटलं मीच असेल असं त्यांचं घरी. हा, म्हणजे तुमच्याच घरचं कोणतरी असेल हा, असं त्यांचं कसं घरी. रात्रीच्या वेळेस? बघ, किती कुठल्या खोलीतली चोरी झाली? त्या दुसऱ्या खोलीत झाली. त्या खोलीत कोणी नव्हतं का? नव्हतं त्या खोलीत. कुठं होती माणसं सारी? ती दुसऱ्या खोलीत झोपलेली होती. त्या घराला कुलूप होतं, ते कुलूप तोडलं गेलं. आणि बाकी आई दुसऱ्या खोलीत होती, त्या आईची कडी लावली गेली बाहेर. बाकीची माणसं कुठं होती? वरती होती झोपलेली, बरं. वरच्या मजल्यावर. कोणा दागिने गेले? आईंचे सगळे दागिने गेले. आणि आजीचे गेले? आजींची गेली. कशा पद्धतीने चोरी केली चोरट्यांनी? ती कुलूप तोडल्या गेले. हां, दरवाजाचं कुलूप तोडले, आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये प्रवेश केल्यानंतर कपाटाचं कुलूप तोडले. हां, कपाटाच्या आतमधलं लोकरचं कुलूप तोडले. तिथलं दागिने नेले त्यांनी तोडून, म्हणजे डायरेक्ट तिथून त्यांनी आम्ही दुपारी असं बघितलं की ती बॅगा त्यातल्या उचलल्या 3 बोट, पाठीमागं नेऊन त्यांनी ते त्यातले दागिने काढले, बाकी बॅगा फेकून दिल्या, फेकून दिल्या, साड्या वगैरे, ती कपडे फेकून दिले. बरं,
आता आपल्याबरोबर हे अक्षय शरद गुणवरे आणि भारत शरद गुणवरे आहेत. किती लाखाचं नुकसान झालं अंदाज तुमचे? 4 लाखाचं. किती तोळ दागिने होतं? 4 तोळ होतं का 5 तोळ होतं? 4-5 तोळ होतं. अंदाजे 4 ते 5 तोळ होतं सोनं होतं. म्हणजे 5 तोळ असेल तर जवळजवळ आज 1.5 लाख रुपये भाव येईल. मग 7-7.5 लाखाचं नुकसान झालं तुमचं. बरं, पोलीस आले ते? आलते ना पोलीस, सकाळी आलते, दुपारी आलते. काय बोलले पोलीस आले? ते म्हणले तपास लावतो म्हणजे. बरं, आणखी कोण आलं होतं? फॉरेन्सिक लॅबची लोक आली होती ना कोण? त्यांनी काही ठसे वगैरे नेले? घेतले, तसे घेतले त्यांनी. बरं, आजीचं पण काही नेले ना? आजींचे बी नेले. पण खरं तर तुम्ही सुद्धा सर्वांनी त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे. आणि तुमचं जे सोनं मिळावं, आणि कदाचित जर तुम्ही पाठपुरावा केला तर 100% पोलीस तुम्हाला सहकार्य करतील, कारण ह्याच्या अगोदरचा थोडासा अनुभव आहे. त्याच्यामुळं आपण थोडासा पाठपुराव्यात राहावं. पाहत राहा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज.